सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 32 आणि 77 09 80 59 05. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. पंतप्रधानांना माफी मागायची वेळ येते, यामध्ये प्रशासनाचे अपयश आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली, परंतु त्वरित दुसरा विषय काढून त्या माफीला राजकीय वळण देण्याचा प्रकार झालाय. तो आमच्या सारख्या कार्यकर्त्याला आवडला नाही, असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे. राहुरी येथे 31 ऑगस्ट रोजी आयोजित एकदिवसीय लाक्षणिक उपोषण प्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते. सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांमध्ये कोसळलाय. या घटनेमुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या, भ्रष्टाचार आरोप असलेल्या आणि असंवेदनशील सरकारच्या विरोधामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे आक्रमक झाले आहेत. 31 ऑगस्ट रोजी राहुरी येथील बाजार समितीच्या समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलंय. या उपोषणाला मोठ्या संख्येनं शिवप्रेमींनी उदंड प्रतिसाद दिलाय. आमदार तनपुरे पुढे म्हणालेत की सरकारी यंत्रणेवरती शासनाचा वचक राहिला नाहीये, हा वचक निर्माण करण्याची गरज आहे. कायद्याप्रमाणे सर्व यंत्रणा व्यवस्थित चालल्या तर, कायद्याचा लगाम सर्व यंत्रणेला लागला तर निश्चितपणे सर्व सुरळीत होईल. परंतु ज्याच्या हाती लगाम लावण्याचं काम आहे त्यांचेच हात भ्रष्टाचारानं वरबटलेले असतील तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार, असं मत आमदार तनपुरे यांनी व्यक्त केलंय. यावेळी सकाळच्या दरम्यान शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. ते म्हणालेत की 26 डिसेंबर 2004 मध्ये सुनामीची लाट आली होती. ती सुनामी म्हणजे सागरी वादळ होतं. तरीवल्लूच्या पुतळ्याला हलवू शकलं नाही, परंतु 45 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाच कसा. तुटलेल्या पुतळ्याला पाहून खूप यातना झाल्या. सदर प्रकारची सखोल चौकशी करून ज्यांनी ज्यांनी टक्केवारी घेतली त्यांचा कडेलोट केला पाहिजे, असे शिवरत्न शेटे यांनी मनोगत व्यक्त केलंय. त्यावेळी लोणी येथील प्रतिभाताई घोगरे यांनी सरकारवरती कडाडून टीका करत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी उपोषणस्थळी समितीचे सभापती अरुण तनपुरे तसेच बाबासाहेब भिटे, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, सुरेश वाबळे, विजय डवले, सागर तनपुरे, अप्पासाहेब ढूस, किरण कडू तसेच सुरेश निमसे, ज्ञानेश्वर बाचकर आदी उपस्थित होते. तर रामदास बाचकर, निलेश जगधने, साठे सर, दादासाहेब मुंडे आदींनी मनोगत व्यक्त केलंय. तसेच वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वामध्ये राहुरी तालुका बार असोसिएशनच्या वतीनं तसेच वंचित बहुजन आघाडी, संत सेना, नाभिक संघटना आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं उपोषणास पाठिंबा देऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. संध्याकाळी शिवचरित्रकार हसन सय्यद यांचं व्याख्यान झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या राज्यामध्ये पुतळ्याची मी म्हणेल विटंबनाच एक प्रकारे झालेली आहे आणि इथपर्यंत महाराजांची या राज्यामध्ये महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होऊपर्यंत या शासकीय यंत्रणेचा कारभार इतका बिघडलेला आहे की खरं खूप मोठा विचार करण्याची, आत्मचिंतन करण्याची प्रत्येक मराठी माणसाने खरं ही वेळ आहे की भ्रष्टाचार, निष्काळजीपणा, हलगर्जीपणा हा आपला एवढा नित्याचा झालेला आहे की याच्यात आपल्याला डे टू डे काय वाटत नाही. पण मात्र आता शासकीय यंत्रणांचा हा हलगर्जीपणा, भ्रष्टाचार हा या महाराष्ट्राच्या अस्मितेला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला धक्का देण्यापर्यंत गेलेला आहे. हे राजकारण, कुठलं सरकार, ह्या बाबी मी तर म्हणेल एक वेळ बाजूला ठेवल्या पाहिजे. परंतु इतकी जर शासकीय अनास्था आज असेल तर या राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी खरं कुठेतरी विचार करण्याची वेळ आणि या उद्विग्न भावनेतून या विचाराला कुठेतरी एक वाट मोकळी करून देण्याकरता राजकारण मला या गोष्टीत करायचं नाही. पण मात्र या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यामध्ये पडतो इथपर्यंत आपली व्यवस्था, यंत्रणा पोखरली गेलेली आहे. भ्रष्टाचारांनी त्याला वाळवी लागलेली आहे आणि एक मराठी माणूस म्हणून, या राज्याचा नागरिक म्हणून कुठेतरी मनाला प्रचंड वेदना झालेल्या आहेत आणि या व्यवस्थेविरोधात
कुठेतरी या भावना वाट मोकळी करण्याच्या दृष्टीनं आज मी या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. आमचे सर्व सहकारी देखील माझ्याबरोबर या ठिकाणी पाठिंबा देण्याकरता आलेले आहेत. दिनांक 26 डिसेंबर 2004 काय झालं होतं माहिती आहे? सुनामी आली होती. सुनामी म्हणजे 100-150 फूट लाटा. ही सुनामी म्हणजे सागरी वादळ होतं. इंडोनेशियामध्ये भूकंप झाला होता, त्याच्या काही भौगोलिक घडामोडी, सागराच्या खालच्या घडामोडी आणि लाटा 100 फूट. त्यानंतरही पुतळा हलला नाही, काहीही नाही. 100 किलोमीटर जर 6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला तरी पुतळा डॅमेज होणार नाही, एवढी व्यवस्था करून पुतळा बांधला आहे. आणि त्या सुनामीच्या लाटेचा वाऱ्याचा वेग किती होता माहिती आहे? 1.609 किलोमीटर म्हणजे 804 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे होते. 45 किलोमीटर प्रति तास विरुद्ध 804 प्रति तास. 800 किलोमीटरच्या प्रतिवेगाचे वारे सुद्धा त्या तिरुवल्लूरच्या पुतळ्याला हलवू शकले नाहीत. आणि 45 किलोमीटरच्या वाऱ्याने शिवछत्रपतींचा पुतळा पडतोच कसा? स्टेनलेस दुर्गा पूजेला असतात बघा, तसं स्टील दिसतं. ते महाराजांचे ते पाय आहेत ना, तुटलेले पाय, ते बघून यातना होतात. तसेच पाय आहेत ते वाकलेले. ते आतलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. खरं तर SS स्टेनलेस स्टीलमध्ये ते पण हाय ग्रेडच्या करायला पाहिजे. लॉट ऑफ थिंग्स आर द्या. खरं तर आता माननीय आमदार साहेब आहेत, विधिमंडळात मांडायचे प्रश्न आहेत ते त्यांनी निश्चितपणे याच्यावरती निवृत्त न्यायाधीशाच्या, तटस्थ न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी आणि याच्यामध्ये जे आहेत, ज्यांनी टक्केवारी घेतली आहे त्या हरामखोरांचा कडेलोट केला पाहिजे. अभिमान वाटला की आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्याच नेत्यानं इतक्या तीव्र आणि शांतता गांधीगिरी पद्धतीने 1 दिवशीचं लाक्षणिक उपोषण केलं नाही. आज दादांनी केलंय. आणि म्हणून मला अभिमान वाटतो की तुमच्यासारखे ज्या वेळेस प्रतिनिधी ज्या तालुक्यामध्ये असतील, ज्या जिल्ह्यामध्ये असेल, त्या वेळेस पुरोगामी विचाराची संघटना त्या वेळेस एकवटली जाईल याच्यात शंका नाही. माझ्या भावांनो, छत्रपती शिवाजी महाराज हा 1 दिवसापुरता विषय नाहीये, हा 2 दिवसापुरता विषय नाहीये किंवा अर्धा तास 1 तासापुरता विषय नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड विश्ववंदनीय आपण म्हटलं जातो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी आपल्याला कमीत कमी 7 दिवस कमी पडतील. एवढा प्रगल्भ असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदू, मुसलमान, महार, बांग, कोळी, कसार, सुतार, संभार, न्हावी, मल्ल, साडी, माळी, गुरव, जोशी, भिल्ल, वडार, संभार, कुंभार या सगळ्या लोकांना एकत्रित करून या महाराष्ट्रामध्ये राज्य निर्माण केलं. त्या राज्याचं नाव दिलं स्वराज्य. स्वराज्य नाव केवळ का दिलं की प्रत्येकाला उल्लेख करता यावं की मी ज्या राज्यामध्ये राहतो तो राज्य माझं आहे, तो कोणत्याही जाती आणि धर्माचा असेल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थैया नाचत होती. गावाची गावं पेच चिरात केली जात होती. अहो, कुंपणाने जर शोध खाल्लं तर तक्रार करायची कुणाकडं, असा सवाल इथल्या रहितेसमोर येऊन पडलेला होता. आदिलशाही, निजामशाही, फरीदशाही, परिदशाही, इमादशाही या सर्व शाही सुलतानी सत्ता या महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारत देशामध्ये एकवटलेलं होतं. आपापसामध्ये त्यांचा सत्ता संघर्ष चाललेला होता. सत्तेसाठी, खुर्चीसाठी त्यांचं राजकारण चाललेलं होतं. पण 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. आणि शिवनेरी किल्ल्यावर ज्यावेळेस त्यांचा जन्म झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या छत्रछायाखाली लहानचे मोठे व्हायला लागलेत. 10, 5, 15 वर्षाचे झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ल्यावर आपल्या वयाचे लहान सवंगडी त्या ठिकाणी जमा केलेत. हिंदू, मुसलमान, महार, बांग, कोळी, कासार, सुतार, संभार, न्हावी, मल्ल, साडी, माळी, गुरव, जोशी, भिल्ल, वडार, संभार या सगळ्या समाजातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी एकवटलं केलं. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी गडकोट किल्ल्यांचं सुवर्धन किंवा गडकोट किल्ले जिंकायचे कसे, निजामशाही, आदिलशाहीच्या कब्जातून आपल्याकडे, आपल्या राज्यातलं, आपल्या मुलखातील जे गडकोट किल्ले आहे आपल्या काबीत कसे येतील याचं शिक्षण आणि प्रशिक्षण शिवनेरीच्या प्रांगणामध्ये लहान टाबऱ्या गोल चेहऱ्याच्या पोरांना. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील पुतळा कोसळला, त्याचा निषेध म्हणून राजत्व दादांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी लोणीवरून आलेले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेचं कर्तव्य, प्रत्येकाला
महाराजांचा आदर सन्मान राखला पाहिजे. महाराष्ट्राचं ते दैवत आहे. आता शिवव्याख्याते त्यांनी सांगितलं की महाराजांचे 250 गड किल्ले होते, आजही ते दिमाखात उभे आहेत. परंतु या भ्रष्ट सरकारने असा पुतळा उभा केला की 8 महिन्यात तो कोसळला. म्हणजे ज्या महाराजांचे किल्ले महाराष्ट्रभर दिमाखात उभे, त्याला किती वर्ष झाले तरी ते त्या स्थितीत, चांगल्या स्थितीत आहे आणि यांना साधा पुतळा उभारता आला नाही. अशा या भ्रष्ट सरकारचा निषेध केला पाहिजे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.